मित्रांनो नमस्कार। आज जे प्रोग्राम आहे पब्लिक सब जानना चाहती याच्यातली ही जनता अदालत, आज जे इथं आम्ही अतिथी म्हणून बोलवलं आहे त्यांना ते तरुण तडफदार असे युवा एक नेतृत्व जालन्याचे उमेदवार अर्जुनराव खोतकर यांचे चिरंजीव यांचे आगमन झालेले मी त्यांना इन्व्हाइट करतो। अभिमन्यू अर्जुनराव खोतकर आजचे जे अतिथी आहे त्यांचं स्वागत करावं। आज अंदर क्या है आज बाहर क्या है, अंदर क्या है बाहर क्या है, राज ये खोलना चाहती है पब्लिक है, सब जानना चाहती है पब्लिक है। मी अनुक्राटी पार्श्वनी डिजिटलच्या पब्लिक सब जानना चाहती है या कार्यक्रमात आपले सर्वांचे स्वागत करतो। आज जे आपल्यासोबत अतिथी आहे ते शिवसेना पक्षाचे युवा तरुण तडफदार नेते नेतृत्व अभिमन्यू अर्जुनराव खोतकर यांचे मी स्वागत करतो। धन्यवाद। आणि मुलाखत सुरू करण्याच्या पहिले मी सर्वांना जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना रिक्वेस्ट करतो की पार्श्वनी डिजिटलला आत्ता सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे पूर्ण अपडेट जालन्यातील घडामोडी आपल्याला पाहणे सोयीस्कर ठरेल। आणि बऱ्याच लोकांना प्रश्न आहे की आता पुढे कोण येणार किंवा आपला आवडता नेता किंवा आपले आवडते नेतृत्व याच्यावर अद्यापपर्यंत का आले नाही, तर आम्ही येणाऱ्या काळात प्रयत्न करतोय त्यांच्याशी संपर्क करायचा। काही कारणास्तव प्रचार त्यांच्या मागे खूप जास्त चालू आहे प्रत्येकामागं, तर वेळ भेटू शकत नाहीये। आम्ही प्रयत्न करतोय प्रत्येक पक्षाचे उमेदवार या कार्यक्रमात निमंत्रण देऊन आपल्या समोर जे आपले प्रश्न आहेत ते त्यांची उत्तरं देण्याचं मी आपण सुरुवात करूया। अभिमन्यू खूप खूप स्वागत आपलं। हे जे कार्यक्रम आहे या व्हेन्यूचे आमचे जे पार्टनर आहे मधुर बँक्वेटचे पुरुषोत्तमजी जयपुरिया यांचं देखील मी खूप आभार व्यक्त करतो। तसेच या व्हिडिओला ज्यांनी प्रायोजकत्व दिले आहे जसे ट्रूव्ह्यू सिक्युरिटीचे सतीश राठी आणि मनीष राठी यांचेही मी पार्श्वनी डिजिटलच्या टीमच्या वतीने आभार व्यक्त करतो। एक पहिला प्रश्न सुरुवात अशी करू की आपण राजकारणात कसे आला? हा खूप मोठा प्रश्न तुम्ही केलेला आहे। राजकारणात आलो कसा? खरं तर मी या जगात यायच्या आधी मी राजकारणात होतो। म्हणजे माझा जन्म होण्याच्या आधी आणि खोतकर साहेबांचं लग्न होण्याच्या आधी खोतकर साहेब आमदार होते। आणि मला आठवतं मी जेव्हा 3री 4थीत होतो तेव्हा रिक्षातून आम्ही शाळेतून घरी आलो तर ओट्यावरच मराठा बिल्डिंगला तेव्हा राहायचो, ओट्यावरच बॅग टाकून द्यायची आणि शाळेच्याच कपड्यात गाडीत बसून साहेबांच्या बरोबर दौऱ्याला जायचो। म्हणून राजकारण तर नाही म्हणता येणार, पण लहानपणीपासूनच वडिलांना समाजकारण करताना बघतो आणि ऑब्व्हियसली जे बघतो तेच माणसाला व्हावं वाटतं। आणि त्याप्रमाणे खूप वर्षापासून, म्हणजे मला बोटावर मोजण्या एवढे वर्ष तर नाही पण खूप आधीपासून समाजकारणात नाही आहे। मुख्यतः सक्रिय कधी झाले, म्हणजे ऍक्टिव्ह ज्याला आपण म्हणतो की प्रत्येक याच्यात जाणं? मला आठवतं जसं माझं 10वीचं वर्ष झालं तसं 11वी 12वी पासून मी राजकारणात सक्रिय झालो। म्हणजे मग लग्न कार्य करा, मोती करा, हे करत म्हणजे सामाजिक जीवनात सक्रिय झालो। आपण उच्च शिक्षित आहात, उच्च शिक्षण घेतलेलं आहे, तर आपल्याला काय वाटतं की जे युवक आहे उच्च शिक्षित किंवा व्यापारी वर्ग यांनी देखील राजकारणाकडे वळावे असं आपल्याला काय वाटतं? नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांनाच अधिकार दिलेला शिक्षणाचा आणि मला वाटतं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। आणि जे लोक शिकलेली आहेत त्यांनी खरं तर फक्त असंच नाही की राजकारणाच्याच मुलांनी राजकारणात आलं पाहिजे। मला वाटतं डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला तर त्याचं कौतुक होतं, वकिलाचा मुलगा वकील झाला तर त्याचं कौतुक होतं, कलेक्टरचा मुलगा मुलगी कलेक्टर झाले तर त्याचं कौतुक होतं। पण मग
राजकारणालाच आपण नेपोटिझम म्हणून का बघावं असं मला प्रश्न एक पडतो. खरं तर अधिकार सर्वांनाच आहे राजकारणात यायचा, आणि वेलकमिंग लोक सुद्धा राजकारणात असतात. तर बऱ्याचदा असं पाहण्यात येतं की त्यांची जरी यायची इच्छा असली तर काही ना काही कारणं असतात त्याच्यामुळे त्यांना येता येत नाही. तर तुम्ही काय आव्हान कराल की कोणत्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही राजकारणात उतरलं पाहिजे? आपण आपल्या पुढं उदाहरण आहे नरेंद्र मोदींचं. नरेंद्र मोदींना काय पार्श्वभूमी राजकारणाची, बाळासाहेब ठाकरेंना काय पार्श्वभूमी, सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांना काय पार्श्वभूमी आहे? जवळच उदाहरण बघायचं झालं तर अर्जुन खोतकरांना काय पार्श्वभूमी राजकारणाची आहे? काहीच नाही. गाडे सावरगाव सारखे एका खेड्यात राहणारा व्यक्ती, मुलगा, शिक्षणासाठी तो जालन्याला येतो आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये कॉलेजच्या राजकारणात सक्रिय होतो, आणि आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. मला वाटतं हेच प्रेरणादायी आहे. आपण युवा सेनेचे राष्ट्रीय सचिव, त्या वेळेत काम करताना एखादा अनुभव जे तुम्ही शेअर करू इच्छिता? असे फार अनुभव आहेत, आणि युवा सेनेचा राज्याचा सचिव म्हणून मला पक्षाने फक्त माझ्या शहरापुरती किंवा माझ्या जिल्ह्यापुरती मर्यादित ठेवलं नाही. मला महाराष्ट्र समजण्याची मला संधी दिली, आणि मला सांगताना आनंद होतो की एक नाही, दोन नाही, 4 वेळेस माझा उभ्या महाराष्ट्राचा दौरा झालेला आहे. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात मी महाराष्ट्राच्या गेलेलो आहे, आणि महाराष्ट्र समजण्याचं, महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती मला जवळून पाहायचा संधी मिळालेली. आपण जेव्हा कार्यरत करत असतात तेव्हा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण असं कोणतं काही पाऊल उचललं, काही आंदोलन केलं, त्याबद्दल काही सांगा. बरेचसे केलेले आहेत. तर शिवसेना म्हणलं की आंदोलन, शिवसेना म्हटली की रस्त्यावर उतरणारा पक्ष, म्हणून त्यासाठी आम्ही बरेचसे आंदोलन केलेत. म्हणजे MSCB पासून ते लेटेस्टचं तुम्हाला सांगतो, सोयाबीनचं जो काय तेलाचा भाव आहे त्यासाठी आम्ही स्वतः रस्त्यावर उतरलो होतो. कलेक्टरांना सुद्धा भेटलो. मागं डिझेल आणि पेट्रोलचे दरवाढ सुद्धा खूप वाढले होते, त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो. असे बरेचसे आंदोलन जे आम्ही केलेले आहेत, आणि ते यशस्वी सुद्धा झाले. या आंदोलनातून पुढचा प्रश्न निर्माण होतो की मम्मा देवीचा जो पूल आहे त्यावेळी खूप ते चर्चेत आलं होतं. नेमकं ते उद्घाटनाचा किस्सा काय होता, काय झालं होतं? उद्घाटन नाहीच केलं आम्ही. ते झालं असं की सगळ्यांनाच माहिती, इथं बसलेल्या सगळ्या लोकांना माहिती असेल की मम्मादेवीचा जो पूल आहे त्या पुलाचं बांधकाम कंप्लीट झालेलं होतं, आणि बांधकाम झालेलं असताना तो पूल बंद ठेवणं. मग छोट्या पुलावरून मी चाललो होतो, आणि माझ्या पुढं एक रिक्षा होती ज्याच्यात शाळेकरी पोरं होते, लहान लहान पोरं होते, आणि ती रिक्षाचं लेफ्ट साईडचं टायर ते एवढ्या जवळून गेलं. अशी स्थिती होती की ती कदाचित पडली सुद्धा असती, आणि तो ॲक्सिडेंट झाला असता तर मी विचार करू शकत नाही की काय झालं असतं. म्हणून माझ्या डोक्यात आलं की चला आपण बघितलं पाहिजे की काम कुठपर्यंत आहे. तर मी ड्रायव्हरला म्हणलं की गाडी जरा फिरून घे आणि आपण बघू काम किती झालेलं आहे. तिथं गेलं तर सगळंच व्यवस्थित होतं, काहीच अडचण नव्हती. मी कॉन्ट्रॅक्टरला विचारलं की बाबा काम का बंद आहे, तर म्हणे उद्घाटन त्या कामाचं राहिलं. म्हटलं असलं तर आपण कधी बघितलेलं नाही, आणि हा अन्याय लोकांच्या वरती आहे. लोकांच्याच पैशामधून आपण पूल बांधायचे, रस्ते बांधायचे, आणि त्यांनाच तुम्ही ताटकळत ठेवायचं, हे काय मला पटणारं नव्हतं. फक्त ही बाब मी खोतकर साहेबांच्या कानावर टाकली, आणि म्हटलं दुसऱ्या दिवशी मी पूल चालू करतोय, बाकी काय गोष्टी असतील त्या तुम्ही बघून घ्या. आणि मी माझे सहकारी इथं आहेत बसलेले काही, त्यांच्यासोबत आम्ही तिथं गेलो, आणि आमच्या स्टाईलने आम्ही तो पूल उघडा केला, आणि तो उघडा झाला. शिवसेना म्हणजे कार्यकर्त्यांचं बळ. आपण पहिल्यापासून बघत आलो, बाळासाहेब म्हणजे त्यांच्या विचारापासून आपण बघत आलो की कार्यकर्ते म्हणजे त्यांच्यासाठी परिवार. तुमच्या नजरेत कार्यकर्त्यांची व्याख्या काय? त्यांना खरंच न्याय मिळतो असं वाटतं का? माझ्या नजरेत कार्यकर्ता म्हणजे माझा परिवार. न्याय भेटतो का, तर एक व्यक्तीचं नाव मी इथं घेईन. आमचे शिवसेनेचे सध्याचे ग्रामीण भागाचे तालुका प्रमुख आहेत भगवान अंबोरे. तर भगवान अंबोरे सुरुवातीला काय करत होता, तर नावा रोड जो आहे त्या रोडवर मेथी विकत होता. मेथीच्या गड्ड्यात तो विकायचा. फार फार तर अशा माणसाचे स्वप्न काय असतील की
उद्या चालून माझी मेथीची हातगाडी असेल किंवा त्याहून चांगलं अधिक एक दुकान असेल, हेच स्वप्न पाहिजे. त्या माणसाला खोतकर साहेबांनी संघटनेत काम करायची संधी दिली. संघटनेत त्यांना तालुका प्रमुख केलं आणि आज ते त्याच कृषी उत्पन्न बाजार समितीला संचालक म्हणून आहेत. तर मला वाटतं हा एका प्रकारचा न्याय झाला. रिक्षा चालवणारा एकनाथ शिंदे आज कोण आहेत? मुख्यमंत्री. हे कशामुळे झालं? शिवसेनेमुळे झालं. पानटपरी असणारे गुलाबराव पाटील आज शिवसेनेत मंत्री आहेत. इतर पक्षांचं सारखं शिवसेनेत नाहीये. तुम्हाला एकदम ग्राउंडेड लोक जे जमिनीवर आहेत असे लोक तुम्हाला शिवसेनेत दिसतील. म्हणजे आता इथं बसलेले असेल किंवा व्ह्युअर्स असतील, असं त्यांनी एक अपेक्षा करावी की, कारण बऱ्याचदा काय होतं, जी मोठाली पदं असती एक तर त्याच्यावर काय असतं, त्यांच्या चॉईसचे माणसं ती बसवली जातात किंवा घरचे माणसं बसवली जातात. तर त्यांनी पण ही अपेक्षा करावी उद्या चालून ते मावकर बनू शकतील, कोणतं मोठं पद भेटू शकतं त्यांना. ऑब्व्हियसली 100% केलीच पाहिजे आणि अपेक्षा ठेवूनच जर माणसांनी काम केलं तर तिथपर्यंत पोहोचायला मला वाटतं त्यांना कोणी रोखू शकत नाही. 2014 तो आपला खूप कमी फरकानं विजय झाला. त्याच्यानंतर 2019 तुमचा जेव्हा पराभव झाला, तुम्ही त्याच्यातून कसं सावरलं वैयक्तिक, म्हणजे अभिमन्यू कुलकर्णी कसं सावरलं, आणि असं काय वाटतं की 2019ला काय कारण होतं, काय चुका होत्या ज्याच्यामुळे तुमचा पराभव झाला? बघा, राजकारण म्हटलं की हार जीत आलीच. मग 2014ला विजय झालो, मग 14लाच कशाला? 1989ला पहिल्या साहेबांचा विजय झाला. 95ला साहेब दुसऱ्यांदा निवडून आले, मंत्री झाले. मग मला वाटतं 2004ला परत निवडून आले, 9ला पराभव झाला, 14ला आले, 19ला पराभव झाला. मला वाटतं राजकारण म्हणजे अप अँड डाऊन आहे आणि निवडून आलं की त्याच्यात फार माज दाखवायची गरज नसते आणि पराभव झाला तर मला वाटतं घरी बसायचं नसतं. 2019ला पराभव झाला आणि मला वाटतं दुसऱ्याच दिवसापासून आम्ही रस्त्यावर काम करतो लोकांचे आणि शिकायला बरंच काही मिळालं. आज जे काय संघटन माझ्या माध्यमातून मी उभा केलंय ते 2019च्या पराभवातूनच केलेलं आहे आणि सांगताना आनंद होतो की या आधीपेक्षा स्ट्रॉंग संघटन माझं आज झालेलं आहे. नेमक्या काय चुका घडल्या होत्या तुम्हाला असं वाटतं? तुम्ही वर्कआउट केलं असेल, कुठं काय कमी पडलो आपण? आणि चुका अशा होत नसतात. टेंडन्सी जी मला वाटतं जालन्याच्या जनतेची आहे की आलटून पलटून आपण आमदार निवडतो, तर दॅट इज मोस्ट वेलकम. आता 2024 आहेच आणि आता कोणाला निवडून द्यायचं हेही लोकांना माहिती आहे. पण चुका म्हणून नाही, कुठेतरी आम्ही कमी पडलो असावं आणि ते मान्य करून आम्ही पुढं आलो आणि आज तुमच्या पुढं आहोत. आता आपण काही प्रश्न घेऊ, जे म्हणजे काही आरोप आहे जनतेचे, किंवा आपण असं म्हणूया की चर्चा चालते नेहमी, की मार्केटमध्ये जी चर्चा चालते तुमच्यापर्यंत येत असेल, कदाचित येतही नसेल, तशातले बरेच आरोप आणि चर्चा आहे. त्याच्यातून आम्ही काही प्रश्न आहेत ते घेऊया. 2012 साली जी भयंकर पाणी टंचाई होती, त्या काळी जायकवाडी योजना आली पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी. आता प्रत्येक वेळी हे जायकवाडी योजना हे एक खूप मुद्दा आहे श्रेयासाठी. विरोधी पक्षाकडून असं म्हटलं जातं की जायकवाडी योजनेचं श्रेय त्यांचं, तुमच्याकडून म्हटलं जातं की जायकवाडी योजने श्रेय तुमचं. यावर तुमचं काय मत आहे? मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आता फार जुन्या झाल्यात. विरोधकांनी काहीतरी नवीन सांगितलं पाहिजे की आपण नवीन काय करतोय. 2012 म्हणजे 12 वर्ष झाली त्या गोष्टीने, बरोबर? इथं बसलेल्यापैकी सगळ्यांना अधिकार आहे RTI टाकायचं, टाकावं RTI आणि माहिती काढावी की जायकवाडी, पैठण, जालना ही योजना कोणी आणली. मला वाटतं त्यावेळी केंद्रात सरकार कोणाचं होतं? काँग्रेसचं होतं. राज्यात सरकार कोणाचं होतं? काँग्रेसचं होतं. मग त्यावेळी खोतकर साहेबांना कोर्टात जावं लागलं आणि हे कोर्टाने आदेश दिलेत की खोतकरांना तुम्ही जालना किंवा जालना नगरपालिकेला तुम्ही 210 कोटीचं चेक द्या. तत्कालीन नगराध्यक्ष भास्कर आंबेकर होते आणि आमदार मला वाटतं पाठपुरावा खोतकर साहेबांनी कोर्टात जाऊन तो केला होता आणि मला वाटतं ते झाल्याच्या नंतर पैसे 210 कोटी भेटले. म्हणजे सरळ भाषेत सांगायचं झालं तर इंदेवाडीपर्यंत पैठण पाईपलाईन आपण आणली. निवडणूक लागली, आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं आणि विद्यमान आमदारांनी इंदेवाडीहून पुढं
पाईपलाईन आणली आणि ते जलसम्राट झाले. आणि ठीक आहे, जलसम्राट जरी झाले असते तर मला वाटतं आज त्यांचेच कार्यकर्ते सोडून त्यांना जलसम्राट दुसरं कोणी म्हणत नाही. आणि जलसम्राट जर असते तर जालन्याला मला वाटतं आज रोज स्वच्छ पाणी मिळालं असतं. आज घडीला 15-15 दिवस 20-20 दिवस पाणी येत नाही, त्याचं नेमकं कारण काय असेल आणि त्याला कसं सॉल्व्ह करता येईल असं काय तेच वाटतं? म्हणतो ना, मिळालं पाहिजे. जालन्याला जलसम्राट आहेत ना, मग रोज पाणी भेटलं पाहिजे. म्हणजे इथं आता मला बरेचसे चेहरे असे दिसत आहेत की हु कम फ्रॉम अ गुड फॅमिली, पण तुम्ही गांधीनगर सारख्या एरियात कधी गेलात ना, ज्या वेळेला पाणी येतं, मी तुम्हाला खरंच विनंती करेन, ज्या वेळेला तुम्ही आता नवीन आपलं पार्श्वभूमी डिजिटल आहे, ज्या वेळेला पाणी इथं येतं गांधीनगरला, त्यावेळी तुम्ही तुमची टीम घेऊन जा आणि कशा प्रकारे पाणी येतं हे सुद्धा तुम्ही तपासा. भैया असं पाणी येतं, माझ्याकडे फोटोज आहेत, असं पाणी येतं, त्याने तुमचे पिणार तर लांबच, आंघोळ करणार तर लांबच, पण तुम्ही हात सुद्धा त्या पाण्याने धुणार नाही, असं पाणी येतं. आणि का म्हणून ह्या लोकांना असं पाणी वापरावं? त्यांची काय चूक? जेव्हा तुम्ही स्वतःला जलसम्राट म्हणून घेता किंवा तुम्ही त्या कामाचं श्रेय घेता की मी आणलंय, मग मेक शुअर की ते व्यवस्थित लोकांच्या पर्यंत पोहोचतंय, हे सुद्धा नाही. नेमकं हे आता सॉल्व्ह कसं करायला पाहिजे? काय आहे तुमच्या डोक्यात? हे जे 15-15 दिवस पाणी आहे, ह्याचं टाइम कमी केलं पाहिजे, रोज दिलं पाहिजे. मला वाटतं ह्या 15 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, मग ह्या विषयावर आपण जर बोलायला गेलो तर विद्यमान आमदाराकडं उत्तर असतं की अंबडचे आमचे भांडणं आहेत, अंबड पाणी घेतं, एवढे MLD आले पाहिजे, ते MLD आलं पाहिजे. लोकांना ह्या विषयाशी काहीच घेणं देणं नाही. लोकांना रोज पाणी पाहिजे. आणि मला वाटतं कालच मुख्यमंत्री शिंदे साहेब जालन्याला येऊन गेले आणि त्यांनी कालच घोषणा केली की जालन्याला आम्ही रोज पाणी दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आता जो खूप चर्चेत आहे मुद्दा सध्या, तो आहे मेडिकल कॉलेज. आता नेमकं मेडिकल कॉलेज, मला एक प्रश्न जनतेला पण आहे की खोतकर साहेब म्हणतील किंवा गुंडल साहेब म्हणतील किंवा दानवे साहेब म्हणतील, नेमकं मेडिकल कॉलेजचा मुद्दा नॉर्मल लोकांसाठी किती महत्त्वाचा, हे मला खरीच कमेंटमध्ये सांगा की मेडिकल कॉलेज जास्त महत्त्वाचा की जालन्यातील बाकी गोष्टी आणि बाकी समस्या हे सॉल्व्ह होणं गरजेचं आहे, हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. प्रश्न असा आहे की मेडिकल कॉलेज श्रेय सगळं घेत आहे, आपण पण घेत आहे, ते पण घेत आहे, सगळे कोरंडेल साहेब म्हणतात ते आणलं त्यांनी आणलं, खोतकर साहेब म्हणतात त्यांनी आणलं, दानवे साहेब म्हणतात त्यांनी आणलं. नेमकं याच्या मागं काय पूर्ण कसं सांगाल तुम्ही? मला वाटतं तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे. मेडिकल कॉलेज दिलं कोणी? मुख्यमंत्री केंद्राने आणि राज्याने दिलं. केंद्रात कोणाची सरकार आहे? मोदीजी, महायुतीचे. महायुती, महाराष्ट्रात कोणाचं सरकार आहे? महायुती. महायुतीचं. आणि मग काँग्रेसने दिलं का मेडिकल कॉलेज? रावसाहेब पटेल दानवे यांनी आणलं, आपण त्याचा पाठपुरावा केला. म्हणजे मला वाटतं कशाची मागणी करताना, आता त्यांनी कशी मागणी केली मेडिकल कॉलेजची तुम्हाला माहिती आहे का? बरेचसे लोक इथं सगळेच, इथं पहिल्या माणसापासून तिकड कोपऱ्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत सगळेच गावात फिरतात. त्यांच्या घरातल्या कुठच्या तरी व्यक्तीचा वाढदिवस, मग त्यांचा वाढदिवस, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वगैरे वगैरे वगैरे, ते काय फोटोज वगैरे जे काय असतील, आणि कोपऱ्यात एक चौकट, जालन्यात मेडिकल कॉलेज झालंच पाहिजे. सभागृहाचा तो व्हिडिओ व्हायरल करतायत, बाहेर बसलेले जालन्यात मेडिकल कॉलेज झालंच पाहिजे. ते सभागृहाच्या आतमध्ये बोलायच्या गोष्टी आहेत, बाहेर बोलत ठीक आहे. आणि केलं जरी तर तुम्ही जालन्यावर उपकार नाही करत आहे, तुम्हाला पाठवलं त्यासाठी आहे. सभागृहात तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुमच्या जालन्यात काय पाहिजे, जालन्याच्या समस्या ह्या तुम्ही बोलल्या पाहिजे. तर तुम्ही 288 आमदार सभागृहात असतात, 288 आमदारांना बोटावर मोजण्या इतका वेळ मिळतो, त्यावेळेत तुम्ही 3-4 मिनिटामध्ये तुम्ही 1-1.5 मिनिटं तर तुम्ही शेरोशायरीच म्हणता, दुसरे 1-1.5 मिनिटं तुम्ही खोतकर साहेबांच्या वरतीच बोलता. मला वाटतं एवढं त्यांना कळायला पाहिजे की जी व्यक्ती सभागृहामध्ये नाही त्यांचं नाव घेण्याच्या आधी त्या व्यक्तीला नोटीस दिली पाहिजे. एवढं सुद्धा त्यांना कळत नाही. आणि हमखास
नाव घ्यायचं आणि सभागृहात आरोप, सभागृहात जो व्यक्तीच नाही त्याचं एक तर तुम्ही नाव घेऊ शकत नाही नोटीस दिल्याशिवाय. नोटीस दिल्यावर तुम्ही नाव घेऊ शकता, पण जो व्यक्ती सभागृहात नाही त्याच्यावर बोलून वेळ वाया घालायचा कशाला? मला वाटतं तुम्हाला जाणण्याच्या जनतेने निवडून दिलंय, समस्या काय आहेत त्या मांडण्यासाठी, ते तुम्ही करत नाहीत आणि केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या दिलेल्या मेडिकल कॉलेजचं केविलवाणी प्रयत्न तुम्ही करता श्रेय लाटायचं. मला वाटतं पब्लिक खरंच हुशार आहे आणि त्यांना सगळं माहिती आहे. शिवसेना फुटीला नेमकं जिम्मेदार कोण आहे तुमच्याकडे? मला वाटतं विठ्ठलाच्या आजूबाजूला जे बडवे आहेत तेच जबाबदार आहेत. आता एक काही असे गोष्ट असतील म्हणजे जर तुमचं काही प्रॉब्लेम नसेल तर ते मी विचारू शकतो जर परवानगी असेल अशी. एक खूप चर्चेचा विषय झाला होता मध्यंतरी, 1-2 महिने झाले असतील. आपल्या इथं एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा. 2 व्हिडिओ होते ॲक्च्युअली मध्ये, खूप व्हायरल झाले होते की ज्याच्यामध्ये तुमच्यात इथं नमाज पडताना एक व्यक्ती होता, त्यानंतर एक काहीतरी बिर्याणीचा पण होता. ओके. त्याबद्दल काही सांगाल? हा, बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला, म्हणजे मला क्लॅरिफिकेशन या गोष्टीवर देता येईल. मुस्लिम समाजाचे धर्मगुरू हे आमच्या घरी आले होते आणि त्यांना नमाज पाठांतर करायला जागा पाहिजे होती. मग आपण हिंदुत्व शिकलो कोणाकडून? छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंकडून. मग जेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्री, त्याच्यामध्ये जर बाळासाहेब परवानगी देत असेल नमाज वाचायला, तर आपण तर त्यांच्या विचारावर चालणारे लोक आहोत. जर त्यांनी माझ्या घरात नमाज वाचली नसती तर त्यांनी रस्त्यावर वाचली असती, अजून प्रॉब्लेम क्रिएट झाला असता. त्यापेक्षा माझ्याच घरात त्यांना मी वाचायला लावली. बरं, मग ह्याच गोष्टीचा भाऊ का होतो? जवळपास 230 बौद्ध समाजाचे गुरु माझ्या घरी येऊन गेले. त्या गोष्टीचा का इशू विरोधकांनी केला गेला नाही? मग प्रश्न हाच आहे. आज आपण म्हणतो आपण 2024 मध्ये आहोत, आपण 21st सेंचुरीमध्ये आहोत आणि यांचं काम अजून तेच आहे की जाती जातीमध्ये भांडणं लावायचे, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचा. हिंदुत्व म्हणजे काय? तलवारी घेऊन रस्त्यावर जायचे भांडणं करायचे, हे हिंदुत्व आहे का? हे हिंदुत्व कोणी शिकवलंय? हिंदुत्व म्हणजे जाती जातीमध्ये भांडणं लावायचं, हे हिंदुत्व आहे का? मग यात जर तुमच्या इथं बसल्यापैकी बरेचसे लोकांचे मुसलमान मित्र असतील, त्यांनी तुमच्या घरी येऊन जर तुम्हाला म्हटलं की मला नमाज वाचायची बाबा, मला जागा दे, तर मला वाटत नाही कोणी नाही म्हणणार. जसं तुम्ही एखाद्याच्या घरी गेला आणि जसं तुम्हाला मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं असेल तर कोणीच नाही म्हणणार. मला वाटतं याच्यात काही नाही. आणि माझं एकच आव्हान आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आता जुन्या झाल्यात, जाती जातीमध्ये भांडणं लावायचं, आता नवीन काहीतरी त्यांनी घेऊन आलं पाहिजे. हे दुसरा एक व्हिडिओ होता. ती बिर्याणी नव्हतीच. नजीर शेख म्हणून आमचा कार्यकर्ता आहे, तो काय आजचा नाही, फार जुना कार्यकर्ता आहे. त्यांनी पुलाव वाटप ठेवलं होतं. हवं असेल तर त्यांच्याकडून मी फोटो मागवतो पुलावचे आणि दाखवतो. जसं तुम्ही उल्लेख केला हिंदुत्व ह्या गोष्टी शिकवत नाही, तुमच्या मते हिंदुत्व काय आणि हिंदुत्वाची तुमची भूमिका काय? हिंदुत्व म्हणजे देश प्रथम. हिंदुत्वाबद्दलची माझी भूमिका म्हणजे, मागं आत्ता एक जुलूस मुस्लिम समाजाचा निघाला होता, त्याच्यामध्ये काही अनुचित प्रकार घडला. बचाटेच्या दुकानावर हल्ला झाला. त्यांच्याच पक्षात असलेले विजय भैया चौधरी यांच्या घरी हल्ला झाला. पंचमुखी महादेव मंदिरामध्ये इथं बसलेले बहुतांश लोक होते, तिथं मी सुद्धा होतो. पण त्याच्या समर्थनात ह्या लोकांचा म्हणजे बचाटेच्या आणि चौधरींच्या जो मोर्चा निघाला, तिथं उभा राहणं हे प्रत्येक हिंदूचं काम होतं. आणि तिथं मी पण हिंदू म्हणून तिथं गेलो होतो आणि त्याला हिंदुत्व म्हणतात. जे काही कारण करून तिथं आले नाही किंवा मुंबईला निघून गेले त्याला हिंदुत्व म्हणणार नाही. हिंदूंसाठी उभा राहणं हे हिंदुत्व आहे.
जेव्हा तुमच्या समाजावर एखादी गोष्ट येते त्याच्यासाठी उभा राहणं, त्याला हिंदुत्व म्हणतात. आणि ते मी ठामपणे उभा राहिलो, हे मी तुम्हाला सांगतोय. अजून एक खूप चर्चा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. मोंढा असो, नवीन मोंढा असो, तिथं दुकान घेणं हे सामान्यांच्या आवाक्यात येत नाही. त्याबद्दल सत्यता काय, तुम्ही काय म्हणताय? सुरुवातीपासून बोलतो, मोंढ्यात जर सामान्यांना जागाच भेटली नसते किंवा दुकानच भेटले नसते, तर आज मला वाटतं फेरफटका कधी मोंढ्यात मारू नये. किती लोक तुम्हाला मोंढ्यात दिसतील हु डोंट कम फ्रॉम अ रिच बॅकग्राऊंड. आणि मला वाटतं हे आरोप करत असताना इथं मी आता येताना बघितलं, आमचा देमडा कुठे आहे, नीरज हा इथं बसलेला आहे. त्यांना तुम्ही विचारा, त्यांचे सुद्धा दुकान आहेत तिथं. मला वाटतं तुम्ही सांगा, तुमच्याकडून अंडर द टेबल काय घेतलंय का कधी? मला वाटतं मी तेच सारखं सारखं म्हणतो की प्रत्येक निवडणुकीत हाच विषय आणायचा. अरे नवीन काहीतरी घेऊया ना. देमड़ा जी, तुम बोलो, अगर अंदर अंडर द टेबल मेरे घर से मैंने या किसी और ने या बहू ने कभी आपसे दुकान देने के लिए कुछ लिया हो तो? नहीं, मैं खुद आया हूँ लेकिन कभी ऐसा हुआ नहीं है. उलट तेव्हाचे भाव आणि आत्ताचे भाव, त्यांचा फायदा झाला का माझा फायदा झाला? फायदा त्यांचा झाला ना त्याच्यात. तर मला वाटतं प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस हा जो विषय येतो, नवीन काहीतरी घेऊन आलं पाहिजे, जेणेकरून आम्हाला सुद्धा उत्तर देताना मजा आली पाहिजे. तोच विषय आणणार, आम्ही सुद्धा तेच सारखं सारखं बोलणार. मला वाटतं यांच्या टीकेला मी किंवा आमच्याकडून कोणी उत्तर सुद्धा देत नाही. आणि मला आवश्यकता त्या गोष्टीची कधी वाटत नाही. तुम्ही सगळेजण, सगळ्यांना फ्रीडम आहे गावात, सगळे गेलं पाहिजे, सगळ्यांनी बघितलं पाहिजे की कुठे काय गोष्टी होतात. आणि त्याहून जास्त तुम्हाला संविधानाने अधिकार दिला आरटीआय टाकायचा, टाका आरटीआय, काढा माहिती. कोणाचंच प्राबंध नाही त्याच्यावर. सध्या जे जालनामध्ये परिस्थिती चालू आहे, वातावरण, गुंडागर्दी आणि जे भयमुक्त, त्याच्यावर भयमुक्त झाला पाहिजे जालना, असं वाटतं का? खरंच भयमुक्त झाला पाहिजे. बटन गोळ्या विकणारे, क्रिकेट सट्टा चालवणारे, पत्त्याचे क्लब असतील, हे कोणाचे, हे मला विचारण्यापेक्षा यांना सगळ्यांना विचार. हे कोणाचे लोक आहेत, कोणाच्या लॉजवर, कोणाच्या हॉटेलवर या सगळ्या गोष्टी होतात. मला वाटतं जर तुमची परवानगी असेल, माझा फोन उघडू का मी? एक मिनिट, माझा फोन घे जरा. मला जास्त तर नाही, पण माहिती मी काढली जिल्ह्यात ना, जालना शहरात 1/24 ते ऑक्टोबर 24 33 खून झाले जालन्यात. 1 जानेवारी 23 ते डिसेंबर 23 मला वाटतं 51 खून झाले. आणि म्हणजे हे बेरीज केली तर किती होतात? 2च वर्षात तुम्हाला मी सांगतो, ओनली 2 years. तसा तुम्ही सुद्धा पत्रकार आहात, मला वाटतं तुमच्याच पेपरमध्ये ह्या आमदारकीच्या टेन्युअरमध्ये 2019 ते 2024 किती खून झाले याचा तुम्ही तपास लावा. आणि तुमच्याच पेपरमध्ये मी तुम्हाला परत एकदा विनंती करेल की ते छापा. आणि हे कोणाचा फेल्युअर आहे हे सुद्धा तुम्ही बघा. एवढे जालन्यामध्ये मर्डर होत असताना आपले लोकप्रतिनिधी काहीच बोलत नाही. पोलिसांवर, प्रशासनावर त्यांचा काहीच अंकुश नाही, काहीच त्यांचा होल्ड नाही. मला वाटतं हे फेल्युअर कोणाचं आहे? मग तुम्ही आमदार आहात तर तुम्ही सक्षम असले पाहिजे जालना भयमुक्त करायला. आताची त्यांची एक क्लिप मला कोणीतरी पाठवली की निवडणूक के बाद अपने को जालना भयमुक्त करने का. फिर अभी 5 साल क्या किया तुमने? माझे त्यांना प्रश्न आहे की 5 वर्ष त्यांनी केलं काय? भयमुक्त जालना हे, जर भयमुक्त जालना असेल तर भयमुक्त जालना हे 5 वर्षातच व्हायला पाहिजे होतं. मग आता तुम्हाला अजून एक टर्म जालना भयमुक्त करायसाठी का लागते?
हा सुद्धा प्रश्नच आहे. आणि मला वाटतं माझाच नाही, हा सगळ्यांना प्रश्न पडला पाहिजे की भयमुक्त का करायचं ज्यांना. जसं तुम्ही म्हणले की भयमुक्त त्याच्याबद्दल जे झालं, उद्या तुम्ही जर निवडून येता तर तुमची काय प्लॅनिंग असेल या गुंडागर्दी थांबवण्यासाठी? जे लोक व्यापाऱ्यांना त्रास दिला जातो, चोऱ्यांचे तपास लागत नाही वेळेवर, बरेच असे व्यापारी येतात त्यांचे खूप मोठमोठ्या चोऱ्याच्या घटना आहेत. आज मोंढ्याकडून इकडे येण्यासाठी रस्त्यातूनच बॅग गायब होऊन जाते, निकाल काही लागत नाही लवकर. मग याबद्दल काय, म्हणजे तुमची काय राहणार पुढं? अर्थात काय आहे ना, ही चेन असते. आपण जर क्लोजली बघाल ना, तर प्रशासन यांचं का ऐकत नाही आमदार असून? कारण की यांच्या काही प्रमाणात कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे 2 नंबरचे धंदे चालू असतात. मग त्या चालू देण्यासाठी यांना प्रशासनाकडे विनंती करावी लागते, शब्द टाकावा लागतो. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीचा शब्द खर्च होत असतो तेव्हा त्यांना दुसऱ्यांदा बोलायची संधी नसते. तुम्ही एकीकडे म्हणाल की माझ्या लोकांची अवैध धंदे चालू होते, आणि दुसरीकडून तुम्ही म्हणाल की नाही, कडक कारवाई अमुक अमुकवर झाली पाहिजे. तर हे असं होत नसतं. तुमची एकदा जर तुम्ही भूमिका घेतली तर ती एकच भूमिका तुम्हाला ठेवावी लागते, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नियंत्रणात आणता येतात. नसता आता जे 19 ते 24 जो हाल शहराचा झालाय, तोच हाल इथून पुढे राहील. अजून एक सध्या एक आरोप झालेला आहे, त्याच्याबद्दलही मी विचारू इच्छितो तुम्हाला. आपण जमिनी अडक करतात, त्याच्याबद्दल काय सांगाल? तो आरोप तुमच्यावर. परत एकदा बिनबुडाचे आरोप. म्हणजे लोकांनी काय जमिनी सोडून दिल्यात का की आम्ही जाऊन हडप करायला? अशातल्या गोष्ट नाही ना. मग जो कोणी आमच्या घरामध्ये व्यवहार करत असेल किंवा जमिनीचे उद्योग करत असतील, मला वाटतं तपासावं त्यांना. आणि गावभरात जर असं असलं असतं की जमिनी अडवतोय, तर कोणी व्यवहारच त्यांच्यासोबत केला नसता. आमच्या काकांसोबत जर जमिनी आम्ही हडपत असू तर वाटतं बिनबुडाचा आरोप आहे. आणि लोकांना खरं काय, विकासाच्या मुद्द्यावर बोला ना तुम्ही. तुम्ही जर पर्सनल जायला लागले तर लोकांना त्याच्यावर काही घेणं देणं नाही. मला वाटतं आकाश जयस्वालनी एखाद्याचं बिल हॉटेलमध्ये वाढवून घेतलं किंवा एखाद्याला फुकट जेवायला दिलं, त्याच्यावर मला काय घेणं देणं नाही. मेरे को वो चीज से कोई लेन देन नाही भैया. मला वाटतं नीरज मंत्री मेडिकल चालवतो, मेडिकल त्यांनी फुकट जरी वाटली तरी लोकांना काहीच त्याचं घेणं देणं नाही. तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला. माझी सगळ्यांना विनंती आहे की 5 वर्षामध्ये 2019 ते 2024 आमदार साहेबांनी किती कोटीचे कामं आणलेत आणि खोतकर साहेबांनी किती कोटीचे कामं आणलेत, ह्यावर लक्ष द्या. तुम्ही ह्याच्यावर बोला. एक किस्सा मला आठवतो, हास्यास्पद आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेब हे नगर विकास मंत्री होते, आणि 6,90,00,000 फंड एकनाथ शिंदे साहेबांनी खोतकर साहेबांनी दिला. 2 कोटीचा फंड शिंदे साहेबांनी भास्कर आंबेकर साहेबांना दिला. आणि हे फंड आम्हाला मिळाले असताना कैलास गोरंट्याल साहेब मंत्रालयात अजितदादाच्या केबिनच्या बाहेर बसले की तुम्ही जालन्याला फंड दिलाच कसं काय? अरे भाई, तेरे मतदारसंघ को फंड आहे ना, तुझ्याच मतदारसंघात फंड येतोय विकासासाठी. मग 288 पैकी हा एकमेव आमदार मला कैलास गोरंट्याल साहेब असे आहेत की ज्यांच्या मतदारसंघात विकास निधी येतो, आणि तो विकास निधी येऊ नये म्हणून ते उपोषणाला बसतायत. मला वाटतं याच्याकडे सुद्धा सर्वांनी बघायची गरज आहे. सर्वत्र सध्या घाणीचं खूप साम्राज्य पसरलेलं आहे. हे कशामुळे झालं? आणि ही घाण म्हणजे वर्षानुवर्ष रोटरी क्लब झालं, बरेच असे क्लब आहे, त्यांनी उपक्रम घेतले. ते तुम्हाला सपोर्ट करू इच्छितात राजकारण्यांना की बाबा तुम्ही असं केलं तर होऊ शकतं. का होत नाही? घाणीचं साम्राज्य, घाणीची समस्या ती काय एका दिवसात उद्भवली असं वाटतं का तुम्हाला?
निश्चितच नाही. वर्षानुवर्ष आहेत, बरोबर. मग वर्षानुवर्ष महापालिकेत सत्ता कोणाची? तर मागच्या 10 वर्षापासून काँग्रेसची, त्याच्या पहिले आपली पण होती त्याच्या आधी माझी होती. किती वर्ष होती माझ्याकडे? 5 वर्ष, त्याच्या पहिले अल्टीपल्टी चालूच आहे ते. बरोबर. मग आता 15 वर्ष त्यांच्याकडे महापालिकेची सत्ता आहे आणि जे फार गर्वाने सांगतात की ताई नगराध्यक्ष असताना किती किती नंबरला, 22व्या नंबरला देशात वाटतं तुम्हाला कोणाला जालना 22व्या नंबरला कधी असेल म्हणून स्वच्छतेच्या बाबतीत? ऑफिशियल आकडा आहे 22व्या नंबरवर गेला. हा ऑफिशियल आकडा आला होता हा ऑफिशियल आकडा देशात. हा देशात. राज्यात किती होती? राज्यातून काय 6-7 नंबरला म्हणतात ते. म्हणजे मला वाटतं यांनाच विचारा सगळ्यांना की कोणाला वाटतं का की महाराष्ट्रामध्ये जालना स्वच्छतेच्या ह्याच्यात 6-7-8 नंबरला असेल म्हणून? कोणालाच वाटत नाही. बरं, त्याच्यासाठी तुम्ही केलं काय? अहो, प्रशासक 1 वर्ष झाला प्रशासक बसलाय. त्याच्या आधी तर हेच नगराध्यक्ष होते ना. पण प्रशासक बसल्यावर आम्ही खोतकर साहेबांच्या माध्यमातून माझा आग्रह होता, माझा हट्ट होता की स्वच्छतेसाठी महापालिकेला आम्ही 35 घंटा गाड्या दिल्या आणि 2 ट्रॅक्टर दिले. ते स्वच्छतेसाठी आम्ही दिले. मग यांनी काय केलं? आयुक्तांवर प्रेशर टाकायसाठी मोर्चे काढले. पण ते प्रेशर का टाकले हे मी सांगतो तुम्हाला. स्वच्छता होण्यासाठी यांनी मोर्चे काढले, आयुक्ताच्या कॅबिन पर्यंत गेले. 2 दिवसामध्ये जर शहर स्वच्छ झालं नाही, तुमच्याकडे असतील बाईट, 2 दिवसामध्ये जर शहर स्वच्छ झालं नाही तर तो कचरा आम्ही आयुक्ताच्या कॅबिनला आणून टाकू. झालं, शहर स्वच्छ झालं. घाण दिसते ना शहरात. मग त्यांनी नेऊन टाकलं का होते त्यांच्या आयुक्तांच्या कॅबिनमध्ये? नाहीच टाकलं. मग ते आंदोलन याच्यामुळे होतं, त्यांचं प्रेशर सतत आयुक्तांवर होतं. हे आणि महानगरपालिकेच्या तिजोरीत पैसा नव्हता, तरी त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही आमच्या माजी नगरसेवकांचे बिल क्लिअर करा. हे आयुक्त कसं करणार आहे? तिजोरीवर लोड द्यायचा आणि विकास कामं बाजूला ठेवायची आणि त्यांच्या नगरसेवकांची बिल क्लिअर करायची. त्याच्यासाठी हा त्यांचा आंदोलन होतं. जालन्याच्या स्वच्छतेशी यांचं काडी मात्र काहीच घेणं देणं नाही. असलं असतं तर त्यांनी शर्तीचे प्रयत्न केले असते. मी प्रेस्टिजनी जसं सांगितलं तसं 35 गाड्या आणल्या, 2 ट्रॅक्टर आणले आणि आज त्या गाड्या शहरभर फिरत आहेत. तरी त्या आम्हाला कमी पडत आहेत. तरी महानगरपालिका म्हणून त्या आम्हाला कमी पडत आहेत. येणाऱ्या काळात अजून गाड्या मी CM साहेबांच्याकडून आणणार. आता जसं इलेक्शन आलं की सर्व राजकारण्यांचं काय असतं, आचारसंहिता लागली, तुम्ही भेटीगाठी घ्यायला सुरू करतात सर्वांच्या, ज्यांना तुम्ही भेटले पण नाही कधी 5 वर्षात, अशांनाही भेटावं लागतं. त्या टायमाला खूप मोठाले वादे होतात. आता तुमच्या बाबतीत काय राहणार हे आम्ही विचारू इच्छितो. काय होतं, आता सगळेच प्रत्येक गोष्टीवर राव म्हणतात. निवडून आले 3-4 महिने झाले की नंतर ते आठवत नाही गोष्टी, फक्त ते जवळच्यांच्या असतात ते आठवतं. तर तुमच्या बाबतीत काय राहणार की आज जे तुम्ही वादे करताय, इथं करतात, लोकांना करतात, उद्या हे पूर्ण होतील याची खात्री काय? मला वाटतं आज जी लोक इथं बसलेले आहेत, पिढ्यानपिढी यांचे वडील, यांचे आजोबा खोतकर साहेबांना बघत आलेले आहेत. सहज उपलब्ध होणारा नेता हा एकमेव म्हणजे अर्जुन खोतकर. तुम्ही त्यांना त्यांच्या किचनपर्यंत जाऊ शकता आणि होतात, लोक येतात घरापर्यंत, आतमध्ये पर्यंत येतात. एवढं ॲक्सेस आम्ही देतो लोकांना. एवढं सहज उपलब्ध अर्जुन खोतकर हे कुठे होतात. आणि राहिला प्रश्न मागण्या पूर्ण करायच्या, तर मला वाटतं आज ह्या लोकांपुढं मी बसलेलो आहे आणि मी जाहीररित्या सांगतो, तुमच्या एकट्याच्या घरी येऊन तुमच्या कानात नाही सांगत, जाहीररित्या सांगतोय, जे वचन दिले, जे शब्द दिले ते जर मी पूर्ण केले नाहीत तर अभिमन्यू खोतकरचा कान धरायची मुभा सगळ्यांना आहे. तुम्ही कधी माझा कान धरू शकता, तुम्ही मला सांगू शकता की असा असा शब्द तू दिला होता आणि ते तू आता पूर्ण करत नाहीयेस, ते पूर्ण केला पाहिजे. जर मी शब्द पूर्ण केला नाही तर मी 100% खोतकर म्हणजे आमच्या घरानं हे शब्दाला जागणार आहे. एखादं काम आम्ही एखाद्या वेळेस
कमी करू, पण दिलेले शब्द 100% आम्ही पूर्ण करू. जसं मध्यंतरी पेपरमध्ये पण आलं होतं की आपणही काही कोटींची कामं आणली. जसं तुम्ही आरोप करता विरोधी पक्षावर टक्केवारी वगैरे, तुमच्याकडे ही सिस्टम नाही का टक्केवारी? जसं तुम्ही पण काम वाटतं. म्हणजे जवळपास मी 300-350 कोटीची कामं आणलेली आहेत आणि त्या सगळ्या कामांची PDF सुद्धा माझ्याकडे आहे. ती PDF जर मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवली तर पार्श्वभूमीची तुम्हाला पानं ते वाढवावं लागतील ते छापायला, आणि ते छापा तुम्ही बिंदास छापा. जर दिनेश भगतला मी काम दिलंय तर दिनेश भगतला मी 25-15 मधून दिलंय का, दलित उत्तूर मधून दिलंय का, DPDC मधून दिलंय का, 95-5 मधून दिलंय का, नगर विकास मधून दिलंय का, वैशिष्ट्यपूर्ण मधून दिलंय. दिनेश भगत कोणाच्या घरापासून कोणाच्या घरापर्यंत कामाची रक्कम आणि दिनेश भगतचा नंबर बिंदास तुम्ही लोकांना विचारायचं, रॅन्डमली फोन करून विचारा की एवढ्या एवढ्या लाखाचं तुला काम भेटलंय, ते काम तुम्ही जाऊन बघा दर्जेदार झाले की नाही झाले. आणि त्यांना फोन करून तुम्ही विचारा की ह्या कामाचे अर्धा रुपया सुद्धा तू कोणाला दिलाय का. हे जाहीररित्या कोणी बोलणार नाही, मी बोलतो, कारण की मी घेतले नाहीत कोणाकडून पैसे. मी ठणकावून सांगू शकतो की कोणाकडूनच मी 1 रुपया घेतला नाही. जे टक्केवारी घेतात त्यांना गरज पडते, त्यांनी सांगावं त्यांनी की मी कोणाकडून पैसे घेतले नाही. त्यांची सिस्टमच आहे. काम तुम्हाला 20 लाखाचं दिलं तर मिनिमम म्हणतो मी, आता वाढले असेल मला माहिती नाही, मिनिमम 10%, 20%. आता आमच्याकडं काँग्रेसचे काही लोकांचा प्रवेश झालाय, आकडा वाढून सांगतोय, पण जाऊ दे, आपण मिनिमम पकडू. 10% ते म्हणतात, कामात पार्टनरशिप म्हणतात, आणि बिल काढायचे सुद्धा पैसे ते घेतात. ही सगळी सिस्टम आहे आणि ही उघड झालेली आहे. मला काय गोष्ट लपून ठेवायची आवश्यकता नाही. मी जर पैसे घेतले असतील तर मला वाटतं जाहीररित्या असं कोणी बोलत नाही, आणि एवढी क्लीन इमेज माझी शहरामध्ये राहिली नसती. जनतेला विचारू की तुमचे काही मनात प्रश्न असतील. कालच्या सभेत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की जर खोतकर साहेब परत निवडून आले आणि आमचं शासन आलं तर आम्ही 1,000 कोटी रुपयांचा निधी देऊ जालना जिल्ह्यासाठी. तर या 1,000 कोटींमध्ये आपण प्रामुख्याने कोणती कामे करणार, कोणत्या आपली प्रायोरिटीजवर राहणार? बघा, जालन्यामध्ये बेसिक गोष्टी आपण आज सुद्धा त्यासाठीच लढत आहोत, बरोबर. गटर, मीटर, वॉटर, ह्या मूलभूत सुविधा ज्या आहेत, मला ठीक आहे आपण विकासासाठी पैसे आणतो, विकास निधी आणतो, पण आज सुद्धा आपण त्याच्यात काय बांधतोय, नाल्या, रस्ते, जे खूप आधी झाले पाहिजे. पण बहुतांश भाग जालन्याचा असा आहे शहराचा जिथं रस्तेच नाहीत, नाल्याच नाहीत. बरं, हे नाल्या बिल्या रस्ते बांधणं हे काय आमदाराचं काम नसतं, हे नगरपालिकेचं काम असतं. त्याच्यावर सुद्धा जर काम करायचं असेल तर मला वाटतं 1,000 कोटी हा खूप मोठा आकडा आहे. त्याच्यात शहराचा चेहरा आपल्याला बदलता येईल आणि 100% एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही ते करणार आहोत. साहब, ऐसा पूछना था कि अगर आप इस इलेक्शन में चुन के आते हो तो जालने का ट्रैफिक का प्रॉब्लम सॉल्व हो सकता है? जैसा जो रोड वगैरह है, रोड तो अभी बन चुकी है उससे, लेकिन चौड़े नहीं हुए. जैसा ट्रैफिक का बहुत प्रॉब्लम है, पानी बेस, बड़ी सड़क, शनि मंदिर, जुनायाम, तो इसमें कुछ हो सकता है कि अभी आने वाले 5 साल में? ऑब्वियसली, नाइस क्वेश्चन. मतलब जब भी नासिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, मतलब अहमदनगर, इनको फ्लाईओवर्स नहीं थे, तभी जालना जैसी सिटी में खोतकर साहब ने तभी बाईपास रोड किया था. 3-4 ओवरब्रिज हमने वो किए, और अभी भी जालना में बहुत से जो रोड है वो अपन ने बनाए हैं, और जितना रोड है अपन उतना ही कर सकते हैं. ज़्यादा बढ़ाने जाएंगे तो लोगों के घर टूटेंगे, दुकान टूटेंगी, तो वो अतिक्रमण का एक भाग हो गया. और टाउन प्लानिंग जिसको बोलते हैं, अगर आप चंडीगढ़ कभी जाते हैं
तो कितने लोग चंडीगढ़ गए, तो बहुत ब्यूटीफुल सिटी है क्योंकि वो प्रॉपर प्लान्ड है। अपने पास जो कुछ भी जालना का इंफ्रास्ट्रक्चर है, बेस्ट टू बेस्ट अपन जो कर सकते हैं। अभी आपने बोले कि पानी बेस, वो तो हेरिटेज है, उसको तो अपन बड़ा नहीं कर सकते। जितना है उसके आगे पीछे का रोड तो मोस्टली हो ही गया है। तो जितना अपन कर सकते हैं बेस्ट अपन करने का ट्राई कर ही रहे हैं, और वो हो भी रहा है। दीपक भैया बाउंसर चलो नहीं खाता। थोडं एक रॅपिड फायर राऊंड लवकर सांगायचं. अर्जुन भाऊ खासदार म्हणून पाहिजे की आमदार म्हणून? अर्जुन भाऊ आमदार, रावसाहेब दानवे खासदार. कशासाठी? हा? का कारण काय? जालन्याच्या विकासासाठी. त्यांना ते करा. आता जे मध्यंतरी 2 दिवसात पहिलेच जुळलंय ते कितपत खरं कितपत खोटं? नाही ना, जुळलंच आहे. आणि हे आता पार्टनरशिप लंबी झाली. आता सगळं बोलणं व्यवस्थित झालंय म्हणजे. हो, मुख्यमंत्री म्हणून कोणाचे कार्य चांगले? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदे ऑब्विसली. युवा नेतृत्व म्हणून कोण आवडतो? आदित्य ठाकरे की श्रीकांत शिंदे आणि का? श्रीकांत शिंदे साहेब, मी तुम्हाला सांगतो, आता जवळून मी काम करतो, मी जवळून दोन्ही नेत्यांसोबत काम केलं. पण खासदार श्रीकांत शिंदे जे आहेत हे आपल्यासारखेच आहेत. आपण जसं वागतो तसेच ते आहेत. मला एक किस्सा तुम्हाला, जरी रॅपिड फायर असलं तरी ह्या प्रश्नासाठी आपण थोडंसं चर्चा करूया. काय झालं? संभाजीनगरहून आम्ही पाथरीला एकदा चाललो होतो आणि मी खासदारांच्या गाडीत होतो. त्यांच्या हाताला सलाईन लागलेली होती, ते ॲडमिट होते. फक्त आपल्या कार्यकर्त्याला आपण कार्यक्रम दिलाय, वेळ दिली म्हणून त्यांनी तो सलाईन वगैरे काढून फ्लाईटने आले. गाडीने आम्ही पाथरीला चाललो आणि जात असताना घनसावंगीजवळ त्यांनी मला सांगितलं की अरे अभिमन्यू, उसाचा रस आपल्याला प्यायचा आहे, कुठेतरी गाडी थांबवायला. समोर माझी गाडी होती. माझ्या गाडीत मी माझ्या मित्राला फोन लावला, त्याला सांगितलं अरे खासदार साहेबांना उसाचा रस घ्यायचा आहे, एका ठिकाणी थांबव. तर तो मला ठीक आहे. आणि मी बघतोय रसवंती मागं चालल्यात, गाडी काय थांबना. मी परत फोन केला, अरे म्हणून तू थांबत का नाही? अरे काही मजाक करतो काय, अशी वेळ असते का म्हणे मजाक करायची? म्हटलं काय झालं? ते कशाला थांबतील रस प्यायला? अरे म्हटलं बाबा थांब, माझ्यावर चिडतात गाडीत, ते थांबत नाही म्हणून. म्हणजे त्याला खरंच वाटत नाही की खासदार म्हणजे मुख्यमंत्र्याचा मुलगा आणि त्याला रसवंतीवर रस प्यायचा आहे. त्याचे फोटो सुद्धा आमच्याकडे आहेत. आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ते थांबल्यावर रस घेताना सुद्धा फोटो त्यांच्यासोबत काढलेत. मला वाटतं हे एक कम्फर्टिंग स्वभाव त्यांचा, श्रीकांत शिंदेचा असा आहे. आणि ते फ्रॉम स्क्रॅच ते वरती आलेत, म्हणून त्यांना असं कधीच त्यांच्या डोक्यात नाही की मी स्वतः खासदार आहे आणि मी मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे, म्हणून श्रीकांत शिंदे. भविष्यात मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस की अजितदादा? फडणवीस साहेब हे आधी मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत आणि अजितदादा हे स्वतः कबूल करत आहेत की उपमुख्यमंत्रीच्या पुढे जायचा माझा योग कधी येतच नाही, म्हणून एकनाथ शिंदे. चालेल. एक काही प्रश्न आहे जे विचारू इच्छित नाही, म्हणजे समोर येईल त्यांनी आमच्या मार्फत हा प्रश्न विचारायला सांगितलं. कारण काय भयमुक्त होणं खूप जरुरी आहे आजकाल त्यांना, असं आम्हालाही वाटतं. कारण की खोतकरांना प्रश्न विचारणं हे खूप भीतीदायक आहे आजकाल. नाही, मला तर मी खरंच सांगेल की ज्याचा प्रश्न आहे त्याने खरंच विचारावा मला. म्हणजे तेवढं मला सुद्धा तुमच्याशी इंटरॅक्ट करायला भेटेल. हा एक प्रश्न आहे की विचारतो मी त्याच्या पहिले. हा, बिलकुल. खोतकरांकडून खूप भीती वाटते, म्हणजे तुम्हाला काही सांगायचं आहे, जसं तुम्ही उत्तरं देतात आहे. आम्हाला बरेच प्रश्न असे येतात की उन तक कौन जाएगा, उन तक कौन बोलेगा, अगर कुछ बोलना भी काही गलत हो रहा है, तो त्याबद्दल काय सांगा? मग असे काही प्रसंग सुद्धा झाले असतील ना, आमच्यापर्यंत कोणाला यायची भीती वाटते किंवा आम्हाला कोणी बोलू शकत नाही. असे सुद्धा प्रसंग विचारा गावात की कोणी आमच्यापर्यंत आलंय आणि आम्ही त्याला व्यवस्थित उत्तर वगैरे काही दिलं नाहीये, किंवा कोणाला अनुचित प्रकार आमच्याकडून कधी काही झालाय. अशी एकही घटना नाही. म्हणून मी आधीच सांगितलं की इझी ॲक्सेस असणारे आम्हीच आहेत. तुम्ही इतर कोणाची घर बघा आणि आमचं घर बघा, सतत लोक आमच्या घरी आहेत. मग काम हो अथवा नाही हो, लोक आमच्याकडे आहेतच. पण एक खात्री त्या लोकांना अशी असते की आपण इथपर्यंत आलो तर 100% हे काम होणारच, आणि तेच सारखं होतं. प्रश्न असा आहे, सोपा आहे, म्हणजे असं काही कॉम्प्लिकेटेड नाही विचारलं. पुढच्या 5 वर्षात खोतकर साहेब भाऊ जालन्याला कुठं पाहतात? कारण की या समस्या कशा सॉल्व्ह करणार तुम्ही? या दैनंदिन जसं ट्रॅफिकचं झालं, रोडची समस्या आहे, स्वच्छतेची समस्या आहे,
त्याच्यानंतर एअरपोर्टसाठी कनेक्टिव्हिटीची समस्या आहे. इथं बऱ्याच गोष्टी नाहीत ज्या संभाजीनगरला आहेत. त्याबद्दल तुमचा विचार काय तुमच्या डोक्यात आहे? मला वाटतं मेट्रोपॉलिटन सिटी सारखी जर आपण विचार करायला गेलो तर जालन्याला फार बॅकलॉग भरून काढायची आवश्यकता आहे. आणि जे प्रकल्प जालन्यात येत आहेत त्याच्यासाठी आपण आपला स्वभाव वेलकमिंग असला पाहिजे. मग जालन्याहून जेव्हा समृद्धी महामार्ग मुंबई नागपूर हा चालला होता तर तेव्हा शेतकऱ्यांना भाव वाढवून मिळून खोतकर साहेबांनी दिला. मग त्याच रीतीने जालना नांदेड हा सुद्धा हायवे, हा सुद्धा एक मोठा प्रकल्प जालन्याला येत होता, येत आहे, येणार आहे. पण त्यात विलंब थोडासा लागतोय. ह्या कामाला कोणामुळं अडथळा निर्माण झाला किंवा कोणी हे काम थांबवायला लावलं, कोणी कलेक्टरला, कोणी सचिवांना पत्र दिलं, ह्या सुद्धा गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून मी जसं म्हटलं की बॅकलॉग जो आहे तो जालन्याचा आपल्याला भरून काढावा लागणार आहे. आणि जसं आपण म्हटलं की जग कुठल्या कुठं चाललंय, आपण वॉटर मीटर गटरवरच आजही आहे. तर मला वाटतं मूलभूत सुविधांसाठी ज्या लोकांना भांडावं लागतंय ते ह्या पुढच्या 5 वर्षात भांडावं लागणार नाही. मुख्यमंत्री साहेबांची काल सभा झाली. त्यांनी जालन्यासाठी 3-4 महत्त्वाच्या ज्या गोष्टींचा उल्लेख केला, त्याच्याबद्दल काही सांगा. फुले मार्केट आहे तो प्रलंबित विषय आहे. बरं, तुम्ही म्हणाल की 14 ते 19 तुम्ही आमदार होता तेव्हा तो प्रश्न मार्गी लागला नाही. पण मग तेव्हा नगराध्यक्ष कोण होतं? मी तेच म्हणतोय, बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आमदारांनी नसत्या करायच्या, त्या नगरपालिकेने केल्या पाहिजे असतात. आता नगरपालिकेचं तुम्हाला सांगतो मी, बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल. नगरपालिका ज्यांच्या कोणाकडे जरी असली आणि आमदारांनी नगर विकासासाठी विकास निधी आणला तर ती नगरपालिकेची NOC लागते त्या कामाला. आता NOC द्यायला आपण कोणाला प्रेशर टाकू शकत नाही. नगराध्यक्ष, आता माझा 6,90,00,000 जो फंड होता, 1.5 वर्ष मला नगराध्यक्षांनी NOC दिली नाही. मग हे काम काय मी माझ्यासाठी आणलं होतं का? हे लोकांच्यासाठीच काम होतं ना. रस्ते नाल्या लोकांच्यासाठी होते. मग त्यांच्यासाठी त्यांनी NOC अडवून ठेवली माझी 1.5 वर्ष, दिलीच नाही. जेव्हा प्रशासक बसले, प्रशासकाकडून आपण NOC घेतली आणि मग ते कामं पूर्ण झाली. एक काल एक विधान झालं संजय राऊत साहेबांकडून, त्याच्याबद्दल काय सांगाल? संजय राऊत साहेबांनी काय विधान केलं हे माहिती आहे का तुम्हाला लोकांना? मला वाटतं तुम्ही ते एकदा वाचून दाखवा यांनाच की विधान काय आहे, मग मी त्याच्यावर उत्तर देईल. कारण की बऱ्याचशा लोकांना माहिती नाही की विधान काय झालं. त्यांनी सांगितलं होतं का व्यापारी खोटं बोलतात, व्यापारी प्रॉफिटसाठी काही करतात. त्याच्यामुळे हे विधान खूप व्यापाऱ्यांना हे वाटलं की आमच्याबद्दल व्यापाऱ्यांचं कुठं काही घेणदेण नसतं. तर ते हे विधान खूप जास्त आता व्हायरल होतं कालपासून. तर त्याबद्दल मी ही भूमिका विचारली. इथं किती जण व्यापारी आहेत जरा प्लीज हातवरती करा ना. व्यापारी किती लोक आहेत? बरं, तुम्ही कोणाची फसवणूक करता का? तुम्ही कधी कोणाला छळता का? अजून काय म्हणलं? ते प्रॉफिटसाठी काही करतात, खोटं बोलतात. प्रॉफिटसाठी तुम्ही काही करता का? मला वाटतं महाविकास आघाडी हे व्यापाऱ्यांच्या विरोधातच नेहमी आहे. म्हणजे आपण एकीकडे म्हणतो की व्यापाराला चालना मिळाली पाहिजे आणि दुसरीकडे जी लोक व्यापार करता त्यांनाच शिवाशाप द्यायचं. मला वाटतं हे काय उचित नाही आणि हे मला पटणारं नाही. जिथं आपण त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे की तुम्ही व्यापार करा, आम्ही तुमच्या मागे उभा आहोत, असं न करता तुम्ही त्यांना शाप शिवाय देता, व्यापारी खोटं बोलता, फसवणूक करता म्हणता, मला वाटतं हे मलाच काय त्यांना सुद्धा पटणार नाही. आपल्याकडं मध्यंतरी बरेच प्रवेश झाले. काय कारण होती इतके मोठे प्रवेश करायचे? असे कोणते लॉलीपॉप देण्यात आले? बरेच लॉलीपॉपचं आजकाल वाटप होतं. मी जसं आधी म्हटलो की RTI टाका. 19 ते 24 ते आमदार असताना किती फंड आणले आणि आम्ही किती कोटीचा फंड आणला. मला वाटतं विकासाची
दृष्टी ज्या माणसाकडे आहे त्याच माणसाकडे आपल्याला आज जायचं मन करतं. तसा देशाचा पण कौल तसाच आहे. 15 वर्ष झाले. लोकांना राहुल गांधी आवडतो की मोदी आवडतात? राहुल गांधीला आज सुद्धा 15 वर्ष झाले, आज सुद्धा पप्पूच म्हणतात. का म्हणतात? त्याच्या मागे पण काही पार्श्वभूमी आहे ना, बरोबर आहे ना? मग त्याला पप्पू म्हणायचं आणि मोदीला निवडून द्यायचं, याच्यामध्ये जे साम्य आहे मला वाटतं तेच जालन्याला त्यांचा नगरसेवक, त्यांचा गट न राहिलेला माणूस माझ्याकडे येतो, मग मी काय म्हणावं? स्वतःचा पक्ष सोडून असं दुसऱ्या कोणत्या पक्षात तुमची कोणाशी घनिष्ठ मैत्री आहे, असं काही एक्झाम्पल कोणाला? सगळ्याच पक्षात माझे मित्र आहेत. कारण की राजकारणाच्या पलीकडे सुद्धा आपलं आयुष्य आहे, राजकारणाच्या पलीकडे पण आपली मैत्री आहे आणि ती जपली पाहिजे, ती मी जपतो. जालन्यातील काँग्रेसमध्ये खूप आहेत, नाव सांगणार नाही. ग्रामीण भागाच्या विकासासाठी तुमची काय ठोस पावलं राहणार आहे? ग्रामीण भागाचे मला वाटतं जेव्हा खोतकर साहेब आमदार होते तेव्हा 72 गाव आणि जवळपास 20-25 वस्ती तांडे असे एकही गाव नव्हतं जिथं आपण रस्ते बनवले. सगळीकडे रस्ते बनले, सगळीकडे कनेक्टिव्हिटी झाली. आज ते दुर्दैवानं विद्यमान आमदार हे ग्रामीण भागात जातच नाही. त्यांना मला वाटतं विचारलं पाहिजे. तुम्ही त्यांचा वेळ कधी तुम्हाला भेटला तर तुम्ही त्यांना विचारा. भुईमुगाची शेंग असते ना, भुईमुगाची शेंग ही खालून येते का वरतून येते हे त्यांना विचारा. आणि त्यांचं आता मी विचारतोय म्हणून ते गुगल करून ठेवतील, पण असेच प्रश्न त्यांना विचारले पाहिजे, तेव्हा त्यांना कळेल की ग्रामीण भागाचा विकास केला जातो कसा आहे. तिथल्या ग्रामीण युवकांच्या रोजगारासाठी काय तुमचा मेन प्रश्न राहील? हे बघा, ते निवडणूक आली की त्यांना रामनगर साखर कारखाना आठवतो. पण हा विषय त्यांनी वरती घेऊन यायचा आहे. मी हा विषय बोलायलाच नाही पाहिजे खरं तर. पण ते जे नेहमी म्हणतात की कारखाना खाल्ला, कारखाना खाल्ला, कसा खाल्ला? उद्याच्याला मी पार्श्वभूमी पेपरचा मालक होऊ शकतो काय? सहज होऊ शकत नाही. उद्याच्याला आमच्या जयस्वाल साहेबांची हॉटेल आहे, त्या हॉटेलचा काय मालक मी होऊ शकतो का? तो कारखाना विकत घेतलाय मी, खाल्ला म्हणजे काय? विकत नाही घेतलाय. आता इथं प्रॉपर्टी आहे आमच्या बगड्या साहेबांची, त्या प्रॉपर्टीचा मालक मी होऊ काय? ती त्यांच्याकडून मला व्यवहार करून घ्यावा लागेल, तेव्हा मी त्याचा मालक होईल. बगडे हॉटेलचा मालक मी तेव्हाच होईल ना, जेव्हा मी ते घेईल तुमच्याकडून व्यवहार करून. सहज कसा मी मालक होईल? मग जालना रामनगर साखर कारखाना खाल्ला म्हणजे काय? मला त्यांनाच प्रश्न करायचा आहे. अरे व्यवहार करून तो मी विकत घेतलाय. बरं, ती 2012ला घेतला, दुष्काळ परिस्थिती होती, पाणी नव्हतं, चालू कसं करायचा? आणि जेव्हा चालू करायचं आम्ही घोषणा केली तेव्हा पाहुणे आमच्या घरी आले. माझा त्या पाहुण्यांकडेच आमचा कारखाना आहे, तो सोडून गेलो लवकरच आणि करू चालू रोजगारासाठी. महिला सुरक्षा हा खूप महत्वाचा प्रश्न आता होत आहे. सत्ता कोणाची असो, कोण आमदार कोण खासदार, त्याच्यापेक्षा आता या गोष्टीकडे खूप लक्ष देणं गरजेचं झालेलं आहे. तर तुमचं काय राहणार आहे या गोष्टीसाठी, महिला सुरक्षेसाठी? मला वाटतं दामिनी पथक जे आहे ते बऱ्याच वर्षी बंद आहे, कार्यरत नाही. मग ह्याच विषयावर आम्ही एकदा खोतकर साहेबांच्या सोबत जाऊन एसपींना बोललो होतो. तेव्हा अक्षय शिंदे हे एसपी होते. त्यांना मी बोललो, त्यांना सांगितलं. आणि जेव्हा मला असं लक्षात आलं की प्रशासनच काही या विषयावर करत नाही, मग तेव्हा आमची जी टीम आहे ती कार्यरत आम्ही करायचं ठरवलं की ठीक आहे, रोजच काय असे फोन कॉल्स किंवा मेसेज येतात असं नाही, कधीतरी एक येतं आणि त्याला आम्ही सकारात्मक पद्धतीने रिस्पॉन्ड करू शकतो, हे मी सांगू शकतो. आज महिलांना काही स्पेशल, मुलींना काही आव्हान करू इच्छितो आपण? बिलकुल आवाहन करू इच्छितो. मागच एक
अनुचित प्रकार चंदनजिरा या भागात घडला आणि तिथं आम्ही निषेध करत असताना तिथं आम्ही सगळे उभं होतो आणि तिथं वक्ते बोलत होते, सांगत होते की आपल्याकडं महिला 7च्या नंतर घराबाहेर निघत नाही. मला वाटतं ही पद्धतच चुकीची आहे. का 7च्या बाहेर निघावं नाही महिलांनी घराच्या बाहेर? मग मुलांनाच पुरुषांनाच कोणी फ्रीडम दिलंय रात्री उशिरापर्यंत तुम्ही बाहेर जाऊ शकता? असं कुठं लिहिलंय? कोणी सांगितलंय? मला वाटतं आपली मेंटॅलिटी पहिलं मुलांची माणसांची बदलली पाहिजे. तेव्हा तो कम्फर्ट लेडीजला दिसला पाहिजे, तेव्हाच लेडीज रस्त्यावर येतील. आणि त्यांना मी याच्या आधी आवाहन केलंय, वारंवार मी आवाहन करतो. माझा स्वतःचा नंबर मी सोशल मीडिया हँडलवर दिलेला आहे. प्रसंग काही असो, एक भाऊ म्हणून तुम्ही मला फोन करा आणि 100% मी ऑन द स्पॉट किंवा माझा सहकारी जागेवर तिथं जाईल आणि त्यांची मदत करेल, असं मी त्यांना सांगितलं. येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार, त्याच्यानंतर बाजार समिती आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे. तर युवकांना न्याय मिळेल का? व्यापारी समाजाला न्याय मिळेल का? त्यांना तिकीट भेटू शकतं का येणाऱ्या निवडणुकीत तुमच्या पक्षातर्फे? 100% तुम्ही इतिहासात जा थोडस. विविध जातींना प्राधान्य देण्याचं काम हे शिवसेनेनीच आणि खोतकर साहेबांनीच केलेलं. शिवम लावटी इथं बसलेलं आहे, त्यांची आई नगराध्यक्ष होती. चंपालाल भगत, भारतीताईंना आम्ही नगराध्यक्ष केलेलं आहे. विविध जातींना, विविध क्षेत्राच्या लोकांना आपण पुढे येऊन संधी दिलेली आहे. आणि 100% याच्या पुढे सुद्धा युवकांना महानगरपालिकेत सुद्धा, पंचायत समितीत सुद्धा, जिल्हा परिषद सुद्धा संधी दिल्या जाणार 100%. येणाऱ्या महापालिका निवडणूक तुम्ही लढवणार का? मी यू आर आस्किंग द रॉंग पर्सन. म्हणजे मी नाही लढवणार, तुमची काही प्लॅनिंग कधीच नाही. डायरेक्ट 2029 साठी? नाही, आमच्या कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते महानगरपालिका निवडणूक लढवतील सुद्धा आणि जिंकतील सुद्धा. आणि मी महापौर होणार नाही, जाहीररित्या सांगतोय, मी महापौर होणार नाही. आता जालन्यात आतापर्यंत काय झालं नाही आणि काय झालं पाहिजे होतं असं तुम्हाला वाटतं? त्याच प्रश्नावर आपण पुन्हा आलो. बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत आज आपण तिथं अडकून पडलोय, त्याच भरून जाणं गरजेचं आहे. आणि राहिला प्रश्न काय झालं नाही आणि काय झालं पाहिजे, तर मेडिकल कॉलेज सारखा एक मोठा विषय आपण आणलाय. ड्रायपोर्ट सुद्धा रावसाहेब पाटील दानवे यांनी आणलेला आहे. कनेक्टिव्हिटी जालना नांदेड म्हणा किंवा नागपूर मुंबई म्हणा, ते मला वाटतं एवढ्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जालनाच फार जवळ एक शहर किंवा एक जिल्हा आहे जिथून समृद्धी महामार्ग जातो आणि इझी ॲक्सेस आपल्याला त्यासाठी आहे. आणि काय झालं पाहिजे याच्यासाठी तुमचं नेमकं विकासाचं मॉडेल काय राहील? हे विकासाचं मॉडेल बिडल असं काही नसतं. ह्या सगळ्या फक्त बोलायसाठी असतात. टू बी व्हेरी फ्रँक, या फक्त बोलायच्या असतात. खरं तर विकास कोण करतं आणि मी काही बोलल ते खरं झालं पाहिजे, ते मला करता आलं पाहिजे, हे सुद्धा तितकंच खरं आहे. मी उद्या म्हणाल मी मेट्रो ट्रेन आणली आणि त्याला काय, त्याला तथ्यच नाही. हातोंसारखा मोठा प्रकल्प आपण करतोय जेणेकरून रोज जालन्याला पाणी येईल. 370 कोटी रुपये आपण त्यासाठी दिलेत. ह्या अशा बारीक बारीक गोष्टी आहेत. ते अगेन आय से जादूची छडी नाही याची फिरवली आणि बदललं, अशातला भाग नसतो. शेवटचा प्रश्न आणि आव्हान काय करू इच्छिता युवकांना, जालन्याच्या जनतेला, मतदारांना? मला वाटतं युवकांना माझं एकच आव्हान राहील की आपण जेव्हा राजकारण्यांना किंवा राजकारणाला आपण बोलतो की नाही यार हे चांगलं नाहीये, हे योग्य दिशेने जात नाहीये, तर मला वाटतं राजकारण्यांच्या सोबत आपण सुद्धा तेवढंच जबाबदार आहोत. जबाबदार आपण का आहोत, तर आपला सहभाग तेवढा त्याच्यात नाही. वेन यू आर नॉट डुईंग एनिथिंग अबाउट इट, तर तुम्हाला अधिकार सुद्धा नाही त्याबद्दल काही बोलायचं. हा, तुम्ही एखादी गोष्ट काहीतरी त्यासाठी करतात आणि मग तुम्हाला बोलूनही
काही साध्य होत नाही तेव्हा आमच्यासारखे लोक तिथं हजर असतात की आम्ही असे प्रयत्न केलेच पण आम्हाला त्याचं फळ भेटलं नाही. पण तुम्ही प्रयत्नच करायचे नाही आणि अपेक्षा ठेवायची. मला वाटतं ते सुद्धा कुठेतरी आपण कमी पडतो. म्हणून मला वाटतं राजकारणात सुद्धा समाजकारणात सुद्धा लोकांनी आलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद अभिमन्यू. आपण थँक्यू. आपल्या प्रचारातून वेळ काढून आम्हाला वेळ दिला. मुलाखत आवडली असेल तर नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि पार्श्व डिजिटलला सबस्क्राईब करा. मी अनुप राठी. तुम्ही पाहत आहात पार्श्व डिजिटलचा विशेष कार्यक्रम पब्लिक सब जाणण्यासाठी. धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा. ए बाबू ये पब्लिक है पब्लिक, ये जो पब्लिक है सब जानना चाहती है, पब्लिक है